अजित पवार नेहमीच आपल्या फटकळ भाषण शैलीमुळे ओळखले जातात। शिवाजी आढळराव पाटलांसाठी शिरूरमध्ये घेतल्या जाणाऱ्या सभेत अजित पवारांनी संताप व्यक्त केलेला आहे। सभेमध्ये एकमेकामागोमाग एक भाषण सुरू असताना दादांनी आपला संताप व्यक्त केलेला आहे। तर मला दिवसभर सभा घ्यायची आहेत आणि मी भाषण ऐकायला आणि भाषण करायला आलो असा प्रश्न अजितदादांनी भर सभेमध्ये विचारलेला आहे। तर कार्यकर्त्यांच्या भाषणादरम्यान संताप व्यक्त करण्यात आलेला आहे। अजित पवार घोडेगावच्या सभेसाठी त्या ठिकाणी दाखल झाले आणि मला सकाळी मला काही बोलायचं नाहीये, मला आपलं आलं का काढलं आपलं दांडकं म्हणत पत्रकारांना अजित पवारांनी सकाळी त्यांनी आपला संताप व्यक्त केला। अजित पवार नेहमीच आपल्या फटकळ भाषण शैलीमुळे ओळखले जातात। तर शिवाजी आढळराव पाटलांसाठी शिरूरमध्ये घेतल्या जाणाऱ्या सभेत अजित पवारांनी आपला हा संताप व्यक्त केला। मित्रांनो, वेळ बराच झालेला, मला पुढे बऱ्याचशा सभा आहे आणि मी खरं तर सभांना जातो त्यावेळेस एक उमेदवार बोलतो आणि नंतर मी बाईक हातात घेतो। पण इथं मग मागाशी बघत बसलो, तो ह्याला बोलला त्याला बोलला। अरे म्हणलं, मी ह्यांची भाषण ऐकायला आलोय का माझं भाषण करायला आलोय? ठीक आहे, लोकांना वाटतं बोललं पाहिजे आणि काय होतं, त्या युती म्हणल्यानंतर या पक्षाला बोलू द्या, त्या पक्षाला बोलू द्या, त्या पक्षाला बोलू द्या, या पक्षाला बोलू द्या, सगळ्यांना बोलू द्या। अरे सगळ्यांचं आपली भूमिका एकच आहे, महायुतीला निवडून आणायचं आहे। त्याच्यामुळे आपण सगळेजण मिळून तेच काम करतोय। फक्त आता वेळ मर्यादित राहिला आणि कमी काळामध्ये मला जास्तीत जास्त सभा घ्यायच्यात।